नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा महापुरुषाचे विचार ऐकणार आहोत ज्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पॉवरफुल माइंडची ताकद दाखवून दिली. हे विचार म्हणजे साध्या शब्दांची गुंफण नसून एक धगधगती ऊर्जा आहे. चला तर मग अनुभवू या स्वामी विवेकानंदांच्या शब्दांतील चैतन्य. माझ्या प्रिय भारतवासियांनो आणि तरुणांनो, आज मी तुमच्याशी एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहे जी तुमच्यातच सुप्त अवस्थेत आहे. तो म्हणजे तुमचा माइंड, तुमचे मन. लक्षात ठेवा, स्वतःला दुर्बल समजणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहे. जोपर्यंत तुमच्या मनात स्वतःबद्दल विश्वास नाही तोपर्यंत तुम्ही जगातील कोणत्याही देवावर विश्वास ठेवू शकणार नाही. तुम्ही अनंत शक्तीचे स्रोत आहात. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. तुमच्या मनाची दारे उघडा आणि स्वतःला सांगा की मी सर्व काही करू शकतो. तुमच्या मनाला सामर्थ्यवान बनवायचे असेल तर एकाग्रता शिका. जगातील सर्व ज्ञान एकाग्रतेनेच मिळवले गेले आहे. एकाग्र मन हे एखाद्या भिंगासारखे असते जे सूर्यकिरणांना एकत्र करून कागद जाळू शकते. तसेच जेव्हा तुमचे मन एकाच ध्येयावर केंद्रित होते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. विखुरलेले विचार तुमची शक्ती खर्च करतात, तर केंद्रित विचार चमत्कार घडवतात. म्हणून दिवसातील काही वेळ शांत राहून मनाला एकाच बिंदूवर स्थिर करण्याचा सराव करा. हेच यशाचे पहिले गुपित आहे. तुम्ही जे विचार करता तसेच तुम्ही बनता. जर तुम्ही स्वतःला पवित्र मानले तर तुम्ही पवित्र व्हाल. जर तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान मानले तर तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहेत. वाईट विचार हे गंजासारखे असतात जे मनाला आतून पोखरतात, तर शुभ विचार मनाला हिऱ्यासारखी चमक देतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी उच्च आणि उदात्त विचार घोळू द्या. नकारात्मकतेला मनात जागा देऊ नका. तुमचे मन हे एक शेत आहे. त्यात तुम्ही कशाची बीजे पेरता यावरच तुमचे भविष्य अवलंबून आहे. या जगात भीतीसारखा दुसरा शत्रू नाही. भीती तुम्हाला मानसिक गुलाम बनवते. जेव्हा जेव्हा आयुष्यात भीती वाटेल तेव्हा त्या संकटाचा पाठलाग करा, त्यापासून पळू नका. जेव्हा तुम्ही भीतीचा धैर्याने सामना करता तेव्हा ती स्वतःच नाहीशी होते. पॉवरफुल माइंड तोच असतो जो मृत्यूसमोर उभा राहूनही डगमगत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही त्या परमेश्वराचे अंश आहात ज्याला कधीही मृत्यू नाही. मग घाबरायचे कशाला? निर्भय बना, कारण निर्भयता हेच जीवनाचे दुसरे नाव आहे. केवळ बुद्धी असणे म्हणजे पॉवरफुल माइंड नव्हे. खरा मानसिक विकास हा चारित्र्यावर आधारलेला असतो. ज्याप्रमाणे पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो, तसेच जेव्हा तुमचे विचार चारित्र्यात उतरतात तेव्हा तुमची प्रगती होते. चारित्र्य म्हणजे काय? वारंवार केलेल्या चांगल्या कृतींची गोळाबेरीज. तुमचे मन इतके शुद्ध ठेवा की तुमच्या उपस्थितीनेच इतरांना प्रेरणा मिळेल. जे विचार कृतीत उतरत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. स्वतःवर ताबा मिळवणे हीच खरी सत्ता आहे. एक विचार घ्या, तो विचार आपले जीवन बनवा. त्याचाच विचार करा, त्याचेच स्वप्न पहा, त्या विचारावरच जगा. तुमचे मेंदू, स्नायू, नसा, तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या एका विचाराने भरून जाऊ द्या आणि इतर सर्व विचार बाजूला ठेवा. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे आणि याच मार्गाने महान मानसिक शक्ती निर्माण होते. धरसोड वृत्तीचे मन कधीही ध्येय गाठू शकत नाही. ज्याचे मन एकाच लक्ष्यावर खेळलेले असते त्याच्यासाठी यशाची दारे आपोआप उघडली जातात. बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून निर्मळ असणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे मन ईर्ष्या, द्वेष आणि लोभाने भरलेले असेल तर तुम्ही कधीही शक्तिशाली होऊ शकणार नाही. जसे गढूळ पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही तसे अशुद्ध मनात सत्याचा प्रकाश पडत नाही. सर्वांवर प्रेम करायला शिका. स्वार्थ हा मनाला संकुचित करतो तर निस्वार्थता मनाला विशाल बनवते. ज्याचे मन आरशासारखे स्वच्छ आहे त्याला संपूर्ण विश्वाचे ज्ञान सहज प्राप्त होते. स्वतःला शुद्ध करा, जग आपोआप सुंदर दिसेल. इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर ही मानवाकडे असलेली सर्वात मोठी दैवी देणगी आहे. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे तो नशिबाचे रेषाही बदलू शकतो. डोंगराला चिरून रस्ता काढण्याची ताकद मानवी इच्छाशक्तीत आहे. पण लक्षात ठेवा, तुमची इच्छाशक्ती स्वार्थासाठी नाही तर कल्याणासाठी वापरा. जेव्हा तुमचे मन मी कडून आम्हीकडे जाते तेव्हा तुमची संकल्पशक्ती कैक पटीने वाढते. एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहू नका.
समुद्रही अशा माणसाला रस्ता देतो ज्याच्या मनात ठाम निश्चय असतो. जर तुम्ही 1000 वेळा पडलात तरी पुन्हा एकदा उठून उभे राहा. प्रत्येक अपयश हे तुमच्या मनाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी येते. चुका करणे हा मानवाचा स्वभाव आहे, पण त्यातून न शिकणे हा मूर्खपणा आहे. ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही. अपयशाने खचून जाणारे मन दुबळे असते, तर अपयशातून धडा घेणारे मन पॉवरफुल असते. उठा, झटकून टाका ती निराशा. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, ते घडवण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे, आणि उद्या तुम्ही जे काही असाल ते तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून असेल. म्हणून कोणालाही दोष देऊ नका. जर तुम्ही स्वतःचे नशीब स्वतः घडवू शकता तर ते बिघडवणारेही तुम्हीच आहात. कामात इतके मग्न व्हा की तुम्हाला स्वतःचे अस्तित्व विसरायला हवे. कर्म करा, पण फळाची अपेक्षा करू नका. जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडून देता तेव्हा तुमचे मन तणावमुक्त होते आणि कार्य अधिक प्रभावीपणे पार पडते. माझा तरुणांनो, मला तुमच्याकडून लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवे आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून मन सशक्त होत नाही. सशक्त मनातच सशक्त विचार राहू शकतात. जो स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो मनावर काय नियंत्रण ठेवणार? गीतेचा अभ्यास करण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाल. स्वतःला शारीरिकदृष्ट्या बलवान बनवा, कारण अशक्तपणा हा सर्व रोगांचे आणि भीतीचे मूळ आहे. शरीर आणि मन जेव्हा एकवटतात तेव्हाच क्रांती घडते. भूतकाळाच्या शोकात बुडून राहू नका आणि भविष्याच्या चिंतेत वेळ वाया घालवू नका. तुमच्याकडे जे काही आहे ते म्हणजे हा वर्तमान क्षण. या क्षणाला पूर्ण ताकदीने जगा. जो माणूस वर्तमानावर हुकूमत गाजवतो तो काळाचा स्वामी बनतो. तुमचे मन सहसा भूतकाळात किंवा भविष्यात भटकत असते. त्याला ओढून वर्तमानात आणा. आज जे काम तुमच्यासमोर आहे ते जगातील सर्वात महत्त्वाचे काम आहे असे समजून करा. हाच मनाला एकाग्र करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मनाची खरी शक्ती ही ओजसमध्ये असते. संयम पाळल्याने मनाची शक्ती साठवली जाते. विलासी जीवन मनाला कमकुवत करते, तर संयमी जीवन मनाला धार देते. तुमच्या ऊर्जेचा अपव्यय थांबवा. जो माणूस आपल्या इंद्रियांवर विजय मिळवतो तो जगावर विजय मिळवू शकतो. वासना आणि क्षणिक सुख हे मनाला भरकटवणारे सापळे आहेत. या सापळ्यात अडकू नका. तुमचे मन हे एक पवित्र मंदिर आहे. तिथे केवळ उच्च विचारांचा वास असू द्या. संयम हाच खरा पराक्रम आहे. कोणाचेही अंधानुकरण करू नका. विचार करायला शिका. स्वतःचे तर्क वापरा. दुसऱ्याचे विचार उधार घेऊन तुम्ही कधीही महान होऊ शकणार नाही. मानसिक गुलामगिरी ही शारीरिक गुलामगिरीपेक्षा जास्त घातक आहे. लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःचे मत बदलू नका. जो स्वतःच्या विचारांवर ठाम राहतो जग शेवटी त्याचेच ऐकते. स्वतंत्र व्हा. विचार स्वातंत्र्य हे प्रगतीचे पहिले लक्षण आहे. तुमची बुद्धी गहाण ठेवू नका. तिला सत्याच्या शोधासाठी वापरा. लक्षात ठेवा, आपण सर्व एकाच चैतन्याचे अंश आहोत. भेदभावाच्या भिंती पाडून टाका. तुमचे मन इतके मोठे करा की त्यात संपूर्ण जगाला सामावून घेता येईल. जो केवळ स्वतःचा विचार करतो तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे, पण जो इतरांसाठी जगतो तो अमर होतो. तुमच्या मनातील मीपणाचा अहंकार नष्ट करा. जेव्हा अहंकार जातो तेव्हाच खऱ्या शक्तीचा उदय होतो. मदत करा, सेवा करा आणि प्रेम द्या, कारण हेच विश्वाचे अंतिम सत्य आहे. जीवन म्हणजे एक अखंड शाळा आहे. ज्या दिवशी तुम्ही शिकणे थांबवता त्या दिवशी तुमची प्रगती थांबते. लहान मुलाकडूनही काही शिकण्यासारखे असेल तर ते आनंदाने स्वीकारा. स्वतःला कधीही सर्वज्ञ समजू नका. नम्रता हे ज्ञानी मनाचे लक्षण आहे. अनुभवापेक्षा मोठा गुरु दुसरा कोणताही नाही. आयुष्यातील प्रत्येक प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो. तुमचे मन एका कोऱ्या कागदासारखे ठेवा, जेणेकरून त्यावर सत्याची अक्षरे कोरली जातील. संकटेही तुमच्या मनाची परीक्षा घेण्यासाठी येतात. जेव्हा चहूबाजूंनी अंधार असेल तेव्हा तुमच्यातील धैर्याचा दिवा पेटवा. शूर माणूस तो नाही ज्याला भीती वाटत नाही, तर शूर तो आहे जो भीती वाटत असूनही पुढे जातो. तुमच्या धैर्यासमोर पर्वतही नतमस्तक होतील. संकटात हसणारा माणूस सर्वात जास्त शक्तिशाली असतो. रडणे बंद करा आणि सिंहासारखी गर्जना करा. तुम्ही अमृताचे पुत्र आहात. घाबरण्याचे कारणच नाही. संकटांना सामोरे जा, ती पळून जातील. दिवसातून किमान एकदा स्वतःशी संवाद साधा, अन्यथा तुम्ही या जगातील एक उत्कृष्ट व्यक्तीला भेटण्याची संधी गमावून बसाल.
शांत बसा आणि आपल्या मनाच्या हालचालींचे निरीक्षण करा. मन कुठे जाते, का भरकटते, हे तपासा. स्वतःचे परीक्षण केल्याशिवाय दोष दूर होत नाहीत. दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःचे दोष शोधणे आणि ते सुधारणे हीच खरी साधना आहे. ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले त्याने जणू संपूर्ण जग जिंकले. माझा धर्म म्हणजे माझ्या राष्ट्राची सेवा. ज्या देशात तुम्ही जन्माला आलात, ज्या भूमीने तुम्हाला अन्न दिले, तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील शक्तीचा उपयोग देशाच्या उत्थानासाठी करा. जो तरुण गरिबांच्या अश्रूंची किंमत जाणतो तोच खरा सुशिक्षित. तुमच्या बुद्धीचा वापर केवळ पैसा कमावण्यासाठी करू नका, तर समाजाचा अंधार दूर करण्यासाठी करा. उठवा या देशाला तुमच्या कर्तृत्वाने. भारताचा पुनरुदय तुमच्याच हातात आहे. माझ्या बांधवांनो, आता वेळ आली आहे कृती करण्याची. शब्द खूप झाले, आता पराक्रम गाजवा. तुमच्या मनाला इतके सामर्थ्यवान बनवा की नशिबानेही तुम्हाला सलाम केला पाहिजे. तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही पापी नाही, तुम्ही केवळ विसरला आहात की तुम्ही कोण आहात. तुम्ही त्या अनंत ईश्वराचे रूप आहात. उठा, कंबर कसा आणि जगाला दाखवून द्या की एक भारतीय मन काय करू शकते. विजयी व्हा, यशस्वी व्हा आणि प्रकाशाचे दूत बना. तथास्तु.